ओके. सो आता ह्या पेट्रोल पंपपासून ना पुढे 50 मिनटं दाखवत आहे, म्हणजे 40 किलोमीटर आहे. वाजलेत आता 9:55. 10:45चा टाईम, म्हणजे मी असं पण 11चा टाईम कन्सिडर करून चाललेलो, 11पर्यंत पोहोचेल मी. हां, लेट्स गो. 400 किलोमीटरची रेंज दाखवते, म्हणजे मला आता आरामात घरी तर घेऊन जाईल. आधी पण लक्षात ठेवा, फ्युलिंग केल्या ना, म्हणजे तुम्ही तर ऑफकोर्स फ्युलिंग आपण राईडला तर पूर्ण टॉपअपच करतो, कधी अर्धे टाकी वगैरे भरून निघत नाही. सो ते सेटल व्हायला ना जरा 5-10 मिनटं घेते गाडी. ओके. सो हा लेफ्ट घ्यायचा आपल्याला दमन साईडला जायचं असेल तर. बट एवढं ट्रॅफिक का आहे? अच्छा, सिग्नल आहे तिकडे. चलो इकडनं टाकू. हो हो, ट्रेन चालली आहे UP बिहारची. उघडलं बाबा. लेट्स गो. बाकी त्या साईडला तुम्हाला MHच्या जास्त गाड्या दिसणार नाही, सगळ्या दिसतील ते GZ गुजरातच्या. बाकी आता ना दमनमध्ये ना भरपूर काही प्लेसेस फिरण्यासारख्या आहेत. बट मी ना 3-4 प्लेसेस असं शॉर्टलिस्ट करून ठेवल्यात की ज्या या प्लेसेस ना जर एक दिवसात कवर झालं तर ठीक, नाही तर आज स्टे घेऊन मी उद्याच्या दिवसात पण करू शकतो, असं काय नाही. आता सॅटर्डे आणि उद्या संडे. ए भाई, काय घुसता का आता? कारण की दमनच्या इथे ना एक बीच आहे, त्याला मोती दमन बीच बोलतात. तिकडनं ना सनसेट एवढा पावर दिसतो ना भाई, नेक्स्ट लेवल. आणि तिकडे जर बाईक चालवली ना सनसेटच्या टायमाला, तेवढा खतरनाक व्ह्यू येईल ना. त्या व्ह्यूसाठी मला माहीत नाही मी थांबेल की नाही. त्या व्ह्यूसाठी थांबलो तर मोस्टली स्टेच करेल, मग मी डायरेक्ट नेक्स्ट डे निघेल डायरेक्ट. असं बोलतो संडे काय काम तर नाही मला असं पण. तर बघू आता इथे क्लायमेट कसं आहे, वातावरण कसं आहे, त्यानुसार मग ठरवेल स्टे करायचा का निघून जायचं. अदरवाईज ना मी फर्स्ट तर मोती दमन बीच आहे, मोती दमन फोर्ट आहे, सेकंड म्हणजे एक लेक व्ह्यू गार्डन आहे, आणि फोर्थ वन अजून एक आहे कुठला तरी, आता मला आठवत नाही नाव एवढी प्रॉपर. बट मी अशी इकडे ओके. सो इथे मेन्शन करेल प्लेसेस मी शॉर्टलिस्ट केले. दमन साईडला ना ॲक्च्युली तुम्ही फ्रँकली बाय ट्रेन पण येऊ शकतात किंवा पब्लिक ट्रान्सपोर्टनी पण येऊ शकतात, स्वतःची कार वगैरे घेऊन पण येऊ शकता. सगळ्यात बेस्ट वेला तर भाई बाईकने मस्त एक राईड होऊन जाते 160-170 किलोमीटरची. जर त्याच डेला तुम्ही रिटर्न जात असाल तर प्रॉपर तुमची 9 350 किलोमीटरच्या आसपास ती राईड होऊन जाते. जर कारने तुम्ही याचा प्लॅन करत असाल ना तर तुम्हाला येताना दोन टोल नाके लागणार, 2 टोल प्लाझा लागणार. फर्स्ट विरार साईडला आणि सेकंडमध्ये चारोटी टोल प्लाझा. वा, तर मस्त इथे ना गावी आल्याचे वाईब्स येतात. प्रॉपर दोन्ही साईडनी ग्रीनरी आहे आणि मस्त गावचे घर आहेत. हा, इकडे हवामान किती फ्रेश आहे. बाकी ते थोडी चेकिंग आहे मध्ये मध्ये, नाही ते चेकपोस्ट आहेत. चेकपोस्टचा सीन कसं माहिती आहे का, जर तुम्ही ना इज्जतशीर असाल ना, प्रॉपर तुमचे रायडिंग गिअर्स घातले असेल ना, तर मोस्ट ऑफ टाईम ना 80% तरी ना तुम्हाला कोण मुद्दाम अडवणार नाही, विचारणार नाही मुद्दाम गाडीचे लायसन दाखव, तुझे लायसन दाखव, हे ते फलाना ढिंकाना. आणि आजच्या ब्लॉगमध्ये ऑब्झर्व केलं का तुम्ही, आपण बऱ्याच दिवसांनी सोलो राईडला निघालो आहे. तर मोस्ट ऑफ मागच्या तर 2-3 राईड झालेत ना, त्या ग्रुपसोबत झाल्यात. आणि मागच्या राईडला तर तुम्हाला माहिती आहे सीन काय झाला ॲक्सिडेंटचा तो. ओके. सो त्या ॲक्सिडेंट व्हिडिओ बघून ना घरी तर मला मजबूत ओरडा पडला आहे की जातोय तर एकटा जा, बाकी कोणाला घेऊन जाऊ नको. आणि त्यांना सगळ्यांना असंच वाटतं की भाई मी घेऊन जातो तर मीच त्यांना नेऊन पाडतोय. म्हणून थोडंफार जरा वर खाली चालू होतं ग्रुप राईडचं. माझं जुने सबस्क्रायबर असेल तुम्हाला माहिती आहे, मी आधीपासून जेव्हापासून चॅनल ओपन केले त्याच्या आधीपासून पण ना मी जेवढ्या पण राईड झाल्या तेवढ्या माझ्या मोस्टली सोलोच झाल्यात. कधी मी ग्रुपसोबत गेलो नाही, कधी कुठल्याच ग्रुपमध्ये. किती म्हणजे भरपूर वेळा मला इन्व्हिटेशन आले भरपूर ग्रुपमधून की भाई असं असं राईड आहे, असं असं चाललं आहे, इथंच दिले. पण मी कधीच जॉईन नाही केलं त्यांचा ग्रुप, कारण की मला ग्रुप राईड कधी कम्फर्टेबल वाटलीच नाही. आणि आता सध्या सीन कसं झालं आहे, आपल्या चॅनलवरची जो मॅनेजर आला आहे नवीन, त्याचं असं मत आहे की ग्रुप राईड ठेवली पाहिजे तू, ग्रुप राईडमध्ये रीच वाढतोय. आणि जे आहे की खरं ग्रुप राईडमध्ये रीच वाढतं, कारण आपल्यासोबत जी पोरं असतात ना ती लोक पण इंटरेस्टने ब्लॉग बघतात. ती लोक पण कसे ब्लॉगमध्ये वगैरे आले ना की त्यांना बरं वाटतं, ते पण अजून शेअर करतात, त्यामुळे रीच वाढते चॅनलची. पण मागे जो काही सीन झाला ना त्यावर असं वाटतं नाही की मला ग्रुप राईड परत बंद करावी लागेल. मजा तर येते सोलोपेक्षा ना, डबल ट्रिपल मजा येते, नाही असं नाही. बट तोच सीन लास्ट टाइम जो सीन झाला तसे सीन नाही झाले पाहिजेत घुसम घासीवाले. ओके. कुठेतरी आलो आहे, आपल्याला वेलकमचा बोर्ड तर दिसला आहे, तर माहीत नाही मी आपण कुठे आलो आहे. ओके. सो आपण आता एंटर केले दमनमध्ये. तो वेलकमचा बोर्ड बघून ना मी असं कन्फ्यूज होतं नेमकं काय लिहिलं, कारण की ना मोस्ट ऑफ ठिकाणी ना गुजराती लिपीमध्ये लिहिलं आहे.
ओके, मोती दमन बीच राईटला आहे, जामका बीच स्ट्रेट आहे. आपण राईट मारून मोती दमन बीचवर जाऊन येऊ आधी. सध्या तर जातोय आपण मोती दमन बीचच्या इथे. मोती दमन फोर्ट आणि मोती दमन बीच हे दोन्ही तिकडनं बघून येऊ. देवका बीच आहे इकडनं 9 किलोमीटर, जामपुरा बीच आहे 5 किलोमीटर, नानी आहे, मोती दमन आहे 3 किलोमीटर. येस, बरोबर चालेल, आपण मोती दमनलाच जाऊ. हा बघा, हा तो मेन सर्कल आहे. इथून राईट घेतला तर देवका बीच. काय टर्न आहेत ही तरी दमन. हा तरी पार्ट ना बघू अख्खा दमन सिटीज आहे. दमन विलेजमध्ये आपण गेलो नाही, कारण तुला बोललो ना तो जो वरतून ब्रिज येतो त्या ब्रिजवरती आपण गेलो नाही, म्हणून आपल्याला बाहेर न्यायला भेटलं फटफट. पावर यार, पार्किंग का शॉर्ट आहे या लोकांना. इथे स्वतःचे बंगले बांधले, तिकडेच खाली स्वतःची पार्किंगची सोय करून ठेवली. एक नंबर, काहीच टेन्शन नाही पार्किंगचं इकडे. हो का, समोर दिसतोय ना, हा मोती दमन फोर्ट आहे. आपण पहिले फोर्टमध्ये एंट्री करू. हा एक पॉईंट कडक आहे. एक इकडचा सीन भारी ना फोर्टचा, की तुम्ही बाईक घेऊन जाऊ शकता आतमध्ये डायरेक्ट. आणि इकडनं व्ह्यू एवढे खतरनाक आहेत ना. हो का, आता एंट्री करतो आपण मोती दमन फोर्टमध्ये. हो भाई साहब, फुल पॉवर ना, खतरनाक. असे वाईब आले की नाही गोव्याला आलो इकडे. असे भरपूर जण नाही ते शूट बीट साठी तिकडे बघितलं, कपल्स प्री वेडिंग शूट चालू होतं. कॅमेरामॅन तर भाई रेडीच असतात इकडे. हो भाई, कपल लोकांनी पेललाय हा पॉइंट फुल. भाई ही जागा आहे ना थांबण्यासारखी तर आहे. ओके, हा एक्झिट डोअर आहे. वेलकम टू मोती दमन बीच बेबी. वाव, काय क्लीन आहे, काय क्लीन आहे भाई. नो पार्किंगचा बोर्ड लावलाय यार, मला गाडी पार्क करायची इकडे कुठेतरी. जामपुरा बीचला पुन्हा जाम करून टाकले या लोकांनी. वाव, हॅलो माहिती आहे, मिरासोल लेक आहे. मिरासोल लेकच्या इथे ना गार्डन आहे, त्या गार्डनची इथे जाऊ, थोडंफार तिकडे एक्सप्लोर करू का. टॉप बॉक्स एकच सीन ना भाई, लॉक करे की नाही विचारावं बघावं लागतं. अभी हाँ अभी चलो, मॅप तर कनेक्ट केला आहे मी. अभी निकलते है टुवर्ड्स. इकडनं चाललं आपण मोराई लेक. गार्डनच्या इकडे तिकडे गार्डन आहे, तिकडे थोडेफार ॲक्टिव्हिटी आहेत करण्यासाठी. बाकी बीचवरनं जर सांगायला गेलो ना तर भाई एकच सीन आहे ना, जर तुम्ही मालवण कोकण बिकन साईडचे असाल ना तर तुम्हाला इथे येऊन बिलकुल मजा येणार नाही. कारण की आपण त्या साईडला कसं मस्त बीच म्हटलं की भाई पोहायला जा, मस्ती कर बीचवर, तिकडे असं सीन असतं. बट इकडे एवढा काय सीन नाही, कारण की तुम्ही लांबपर्यंत बघायला, लांबपर्यंत तुम्हाला पाणी दिसणारच नाही. मी जवळपास ना 5 ते 10 मिनटं चालत गेलो पुढे, तरी पण नंतर मला तिकडे गेला अंदाज आला की भाई इकडे पाणी आपल्याला भेटणार नाही, आपण रिटर्न गेलं पाहिजे. म्हणून तिकडनं रिटर्न आलो. इकडे पाणी हा सेशन आहेच नाही, खूप लांब, खूप म्हणजे भरपूर लांब तळ आहे त्याचं. बाकी हा पूर्ण इथे चिखलचाच पार्ट आहे. बट एक गोष्ट आहे ना जी खास आहे खूप इकडची, भाई क्लीन एवढा आहे ना, पॉवर. बीच पण क्लीन आहे, बीचवरती पब्लिक पण नाही जास्त. म्हणजे मालवण बिलवणचे बीच असतात ना आपले, फुल शांत एकदम. मालवणला तरी ॲटलीस्ट याच्यापेक्षा जास्त गर्दी असते, म्हणजे त्या गर्दी हा प्रकारच नाही मी तर म्हणतो. सॅटर्डे असून सुद्धा आज गर्दी नाही. पण एक गोष्ट चांगली ना इथे की फ्री पार्किंग. हा जो फुटपाथ आहे ना हा एवढा एरिया, इकडे सगळीकडे फ्री पार्किंग. मला ना आधी डाऊट होता, पण मी 2-3 जागी विचारलं, त्यांनी सांगितलं फ्री पार्किंग आहे. तरी पण मला विश्वास नाही पटला. तिकडे ना असे स्टॉल टाकले, त्या मोदींनी ना हे सगळं
श्रावणी दीदी स्टॉल्स दिले सगळ्यांना असे टाकून एक किलोमीटरच्या अंतरावर. तर त्यांना विचारलं तर त्यांनी मला सांगितलं की फ्री पार्किंग आहे, आप इधर ही लगाव. सो आम्ही त्या स्टॉलची इकडेच गाडी लावली, थोडंफार खाल्लं पिलं तिकडे आणि मस्त व्ह्यू एन्जॉय केला. वाव, पण काय भाई इकडचं क्लायमेट आहे. जवळपास ना 6:25 झालेत आणि हवा टाईट व्हायला पण लागले. हा राईट आहे. ह्या साईडला बऱ्यापैकी गर्दी आहे, कारण की इकडेच तुम्हाला 2 पॉईंट बघायला लागते. एक म्हणजे इथे स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी आहेत, वॉटर ॲक्टिव्हिटी करायला भेटतात, आणि सेकंड वन म्हणजे इथेच आहे राईट साईडला लाईट हाऊस. लाईट हाऊसला वरती एंट्री तर नाही आहे, बस फोटो बिटो काढायला तुम्ही येऊ शकता आरामात इथे. तेव्हा इकडे पाणी आहे, इकडे बोटिंग फिशिंगचं पण सीन आहे. आणि इकडे मोस्ट ना स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी भरपूर होतात. सो जरासा ना मोती दमनच्या पुढे आलं तर तुम्हाला इकडे पाणी पण भेटेल. मला असं वाटलं पाणी नाही इथे, आता मी मगाशी आलो तर बघितलं नाही एवढं. हे बघा इथे क्लिअर पाणी दिसतं इकडं. हा राईट साईडला जो बघताय ना तोच आहे मोती दमन फोर्ट. फोर्टमध्ये जायचं होतं बट ना भरपूर मोठा आहे तो. सो त्यापेक्षा आपण बाहेरच फिरून जाऊ. आणि इथे सगळ्या बोट्स आहेत बाहेर, समोर बघायला भेटतात तुम्हाला एवढा मोठमोठा बोट. इथून राईट मारला तर मोती दमन फोर्टला एंट्री आहे. सो राईट मारून आपण परत आता एंटर करतोय मोती दमन फोर्टच्या इकडे. बघितलं, मी बोललो ना ते शूट बस मजबूत चालू असतो. हा एक पॅच ना तुम्हाला फुल गोव्यामध्ये आल्याचे वाईब्स जाणेल. तर इकडचे घरं बघाय बघा काय पॉवर केलेत घरं. मोस्टली तर नाही ख्रिश्चन हाऊस आहेत सगळे. वी आर नशीब थांबला. सो तिकडे आता गार्डनला आणलो आहे ना, त्या गार्डनमध्ये तर भरपूर काय बघणार काय. मी ऑनलाईन तर व्हिडिओ बघितलेत ना असे यूट्यूबवरती, तर भरपूर यूट्यूबवरती इकडे ना भरपूर काय बघणार काय. सो तिकडे ना काय चालू असेल ना आता, कारण त्यांचा टायमिंग असतो 8:30-9 ते बंद होतं गार्डन, आणि आता जवळपास 6:30 वाजून गेलेत. सो आपल्याला भेटेल तसंही काळोखात शूट करायला भेटेल की नाही माहीत नाही. सब ब्लॉग ना मी आत्ता इथे एंड करून ठेवतो, पुढे काय इंटरेस्टिंग असेल तर दाखवतो. बाकी तुम्ही चॅनलवर नवीन असाल हे चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या अशाच संडे ब्रेकफास्ट राईडच्या व्हिडिओ येत असतात वारंवार. सो सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करायचं विसरू नका, जेणेकरून तुम्हाला माझ्या ब्लॉगचे नोटिफिकेशन येतील. आणि जेवढा केवढा तुम्ही सपोर्ट दाखवत आलेत ना अजूनपर्यंत, मनापासून खूप आभार आहे तुमचा. असंच सपोर्ट दाखवत राहा आपल्या चॅनलला. भेटू आता नेक्स्ट राईडच्या व्हिडिओ. तोपर्यंत टिल देन टेक केअर, बाय बाय, राईड सेफ अँड ऑलवेज मूव्ह हार्ड. नेक्स्ट पार्टसाठी थांबा, आपली रिटर्नची जर्नी पण मी शूट करणार आहे पूर्ण दमण टुवर्ड्स मुंबई. ब्रिज नाही एवढा मोठा नाही आहे, दॅट्स जरा ट्रॅफिक आहे इकडे, पण बाईक असल्याचा फायदा आपण पुरेपूर उचलतो. चलो पीस आउट पब्लिक.